तर भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसेची मदत घेणार का हाही प्रश्न आहे। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची शक्यता आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या सोबतच जोडलेले आहेत। विनायक, काय सांगाल? रुशाली, आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने माहितीला उघड पाठिंबा जो आहे तो बिनशर्त दिला होता आणि त्यानंतर विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपने काही विधानसभा ज्या होत्या त्यामध्ये मनसेला साथ जी आहे ती दिली होती आणि त्याचवेळी त्या निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं होतं की भविष्यात मनसे जी आहे ती सोबत येऊ शकते किंवा तशा शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाही। कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे मनसेला भाजप जे आहे तो सोबत घेऊ शकतं अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। काही जागा ज्या आहेत, ज्या ठराविक महापालिका आहेत त्या ठिकाणी भाजप आपल्या कोट्यातल्या जागा ज्या आहेत ते मनसेला सोडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। दुसरी एक बाब अशी आहे की अमित ठाकरे माहीम विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते परंतु त्यांचा पराभव झाला। त्यामुळे आता अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात पुढे राज ठाकरेंना आणायचं आहे आणि त्यामुळे त्यांचा पुढची राजकीय कारकीर्द जी आहे ती जर पुढे वाटचाल करायची असेल तर भाजपची साथ जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे आणि राज्यपाल कोट्यातनं अमित ठाकरे यांना आमदारकी जी आहे ती दिली जाऊ शकते अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून सध्या मिळते। त्यामुळे साहजिकच आहे दोन ह्या महत्त्वाच्या गोष्टी या बैठकीत चर्चेला जात आहेत। एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसेला काही जागा ज्या आहेत ते सोडू शकतं, तर दुसरीकडे अमित ठाकरे यांचं राजकीय संपूर्ण वाटचाल जी आहे ते पुढील काळात चालू राहावी। एकीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरे घराण्यातले आदित्य ठाकरे जे आहेत ते सक्रिय राजकारणात आहेत। अमित ठाकरे यांना सुद्धा सक्रिय राजकारणामध्ये राज ठाकरेंना पुढील काळात पुढे करायचं आहे। माहीम विधानसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी सुद्धा आता भाजप मनसेने ज्या पद्धतीनं मदत दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला केलेली आहे आणि त्यामुळेच याचं एक गिफ्ट म्हणून भाजप जे आहे ते अमित ठाकरे यांना आपल्या कोट्यातनं राज्यपाल नियुक्त पदावरती घेऊन जाऊ शकतं अशी चर्चा जी आहे ती सध्या माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे दोन या गोष्टींवरती चर्चा सध्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये होते। अर्धा तासापेक्षा अधिक काळ जो आहे लोटलेला आहे। मनसेला काही ठराविक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप जागा सोडेल तर दुसरीकडे अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातनं भाजप आपल्या जागा ज्या आहे ते आमदारकीची त्या ठिकाणी देऊ शकतं अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। रुशाली, नक्कीच विनायक, तुम्ही असेच जोडलेले रहा।